नमस्कार मित्रमैत्रिणींनो. संपदाचं सौरभसोबत धूमधडाक्यात लग्न झालं. सासरकडची मंडळी फारच प्रेमळ. सासू सासरे, नवरा, लहान दीर, नणंद सगळ्यांनीच तिला खूप जीव लावला. संपदा सौरभच्या संसारवेलीवर एका पिटुकल्याने म्हणजेच श्रावणने जन्म घेतला. त्याचे कोडकौतुक करण्यात झटकन 6 महिने सरले आणि एक दिवस सौरभचे एका अपघातात निधन झाले. संपदावर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यातून संपदा आता कशी सावरणार याचीच चिंता सर्वांना सतावू लागली. संपदाच्या सासूसासऱ्यांनाही त्यांच्या तरुण मुलाच्या जाण्याचं दुःख होतं. कोणी कोणाला समजवावं? संपदाच्या आईने तिला माहेरी आणलं. 15-20 दिवसांनी तिथे तिचे सासू सासरे आले व त्यांनी तिच्या आईला आणि भावाला समजावलं की आता ती आमची सून आहे. आम्ही तिचा आमच्या मुलीप्रमाणेच सांभाळ करू. तुम्ही काळजी करू नका. संपदाच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. तिने तिच्या सासूबाईंच्या डोळ्यातले अश्रू बघितले. त्यांचे पाणावलेले डोळे पाहून ती त्यांना जाऊन बिलगली आणि म्हणाली, मी आजपासून तुमच्या सर्वांसोबत आपल्या घरीच राहीन. संपदा हळूहळू सावरली. आता तिला दुसऱ्या लग्नाविषयी समजवायला काहीच हरकत नाही असं बघून तिच्या सासू सासऱ्यांनी तिला समजावलं, आता तुझं वय अजून लहान आहे. तुला तुझे उभे आयुष्य काढायचे आहे. आम्ही आता पिकली पानं झालो आहोत. आमचा काहीही भरवसा नाही. श्रावणला सुद्धा तुला मोठं करायचं आहे. म्हणून तू दुसरं लग्न करून सुखाने संसार कर. सर्वतोपरी तिला समजावून त्यांनी संपदाच्या पुनर्विवाहासाठी तिच्याकडून होकार मिळवला. परंतु संकट जणू त्यांच्या मागे हात धुवूनच लागलं होतं. संपदाचे सासरे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. पुन्हा एकदा सर्व कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण तिच्या सासूरूपी आईने स्वतःचे दुःख बाजूला सारून 2 महिन्यांनी लगेचच संपदासाठी वरसंशोधन सुरू केलं. स्थळ आलं की त्यांच्याकडे एक अट असायची. संपदाला तिच्या बाळासकट स्वीकारावं लागेल, कारण श्रावणास त्याचे बाबा मिळवून द्यायचे होते. त्याला काही कळायच्या आतच ते देवाघरी गेले होते. त्यामुळे त्याची आई ज्याला सांगेल त्याच व्यक्तीला श्रावण बाबा म्हणून ओळखणार होता. पण त्यांनी ते फक्त ठरवलंच नाही तर ते अंमलातही आणलं. सर्वांनीच मनावर दगड ठेवून संपदा सौरभच्या लग्नाचे, बारशाचे आणि बाकी सौरभसोबत संपदाचे फोटो, इतर ज्या काही दृश्य स्वरूपाच्या आठवणी होत्या त्या लपवून ठेवल्या. श्रावण आता 1.5 वर्षाचा झाला. तो आजी आजोबा मामा मामी यांच्याकडे राहतो असंच त्याला सांगितलं गेलं होतं. मामा मामी म्हणजे खरे त्याचे काका काकू. परंतु आता संपदाशी त्यांचं नातं म्हणजे लहान भाऊ भाऊजय. सासर हे मूळ सासर नसून तिचं माहेरच होतं. एकदा श्रावणने आईला प्रश्न विचारला, आई, सगळ्यांचे बाबा आहेत, माझे बाबा कुठे आहेत? यावर झटक्यात संपदाने ठरवल्याप्रमाणे सांगितलं, तुझे बाबा हे कंपनीच्या कामासाठी दुसऱ्या देशात गेलेले आहेत. ते आले की तुझे खूप खूप लाड करतील. अखेर तो दिवस उजाडला. संपदाच्या सासूबाई ज्याप्रमाणे संपदासाठी जोडीदार शोधत होत्या त्याप्रमाणे एक स्थळ त्यांना मिळालं. विनय हा एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामास आहे. परंतु काही कारणाने त्याचा घटस्फोट झालेला आहे. त्यांना एकही मूल नव्हतं. रीतसर बघण्याचा कार्यक्रम झाला.
त्यावेळीच सासूबाईंनी विनयला त्याच्या आईवडिलांना संपदा, श्रावण यांच्या बाबतीत पुढे काय करायचं आहे, काय ठरवलं आहे याबद्दल सर्व काही माहिती दिली. त्यांना अंधारात ठेवून विनयची फसवणूक त्यांना करायची नव्हती. तेव्हा विनय आणि त्याच्या आईवडिलांचेही डोळे भरून आले. विनय व त्यांच्याकडील मंडळी संपदाच्या सासूबाईंच्या मनात जे होते तसेच करण्यासाठी, म्हणजे त्याप्रमाणेच लग्न करण्यासाठी आणि श्रावण बाळाला दत्तक घेऊन त्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यास पितृप्रेम देण्यास तयार झाली होती. ठरवल्याप्रमाणेच संपदा आणि विनय यांचा पुनर्विवाह झाला, पण तो अगदी वेगळ्या पद्धतीने. संपदा आणि विनय यांचे रजिस्टर्ड लग्न झाले. संपदाने नव्या नवरीप्रमाणे पूर्ण शृंगार केला होता, त्यामुळे विनय तिला पाहून खुश झाला होता. त्यानंतर दोघांनीही लग्नाचे कपडे बदलले. श्रावणला सांगितलं होतं की तुझे मामा तुझ्या बाबांना आणायला विमानतळावर जात आहेत, तेव्हा तू छान तयार हो. आजीने सुद्धा जणू काही आपला मुलगाच परत येतोय या आनंदात छान साडी नेसली होती. घरी सर्व पाहुणे मंडळी जमली होती, कारण आज संपदाचं आणि विनयचं लग्न झालं होतं. एवढंच नाही तर आज श्रावणचे बाबा येणार होते. माझ्या बाबांना बघण्यासाठी सगळेजण आलेत हे पाहून श्रावण देखील खूपच खुश झाला होता. परंतु या पलीकडेही माझे बाबा मला भेटणार, मला खूप खूप गिफ्ट्स देणार, मला कडेवर घेणार, माझे खूप लाड करणार, म्हणून तो त्याच्या बाबाची अगदी आतुरतेने वाट बघत होता. संपदाची आई सुद्धा खूपच खुश होती. आपल्या लेकीचा पुन्हा संसार सुरू होतोय, त्यामुळे त्या देखील आनंदात होत्या. इकडे घरी श्रावण त्याच्या आईबाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. अशातच संपदा, विनय, मामा मामी म्हणजेच दीर भावजय गाडीतून उतरले आणि संपदाने सांगितले, हे बघ तुझे बाबा. तसा श्रावण ज्या आवेगाने बाबांच्या कडेवर गेला, त्याच आवेगात प्रचंड मायेने विनयने श्रावणास कडेवर उचलून घेतले. त्याचे भराभर मुके घेतले. हे हृदयस्पर्शी दृश्य पाहून तेथे जमलेले सगळे नातेवाईक हा प्रसंग पाहून भारावून गेले. विनयच्या आईबाबांनी, बहिणीने म्हणजेच श्रावणच्या नव्या आजी आजोबा आणि आत्यानेही श्रावणाचे खूप लाड केले आणि म्हणाले, चला आता आपण आपल्या घरी जाऊ, आता आलेत ना बाबा. लगेचच विनयने श्रावणास कायद्याने दत्तकपुत्र म्हणून स्वीकारलं आणि स्वतःचं नाव, आडनाव आणि भरभरून प्रेमसुद्धा दिलं. आज श्रावण 12 वर्षांचा झाला आहे. तो श्रावण विनय या नावाने ओळखला जातो. संपदा, विनय खूप खुश आहेत. खरंच संपदाच्या सासूरूपी आईनं हे धाडस केलं आणि संपदा विनय यांच्या दुसऱ्या लग्नाची वेगळी गोष्ट खऱ्या अर्थाने यशस्वी झाली. या हृदयस्पर्शी कथेचं सर्व श्रेय कथेच्या अज्ञात लेखकालाच आहे. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.